आपला आवाज कोकण 24 तास। ठाणे येथील प्रसिद्ध सोलारिस हॉस्पिटल तर्फे रत्नागिरी येथे मोफत मेंदू आणि मणका तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। त्याचा 77 रुग्णांनी तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली लाभ घेतला असल्याचं दिसून आले आहे। क्या माना प्रदीप बाहर है। डोकेदुखी, चक्कर येणे किंवा दृष्टी कमी होणे यांसारख्या लक्षणांकडे वेळीच लक्ष दिले नाही तर मेंदूतील गाठीसारख्या ब्रेन ट्यूमर गंभीर आजाराचे संकेत असू शकतात। या पार्श्वभूमीवर ठाणे येथील प्रसिद्ध सोलारिस सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल, रत्नागिरी नगर परिषद आणि रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिड टाउन यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरीतील RB शिर्के हायस्कूलमध्ये मोफत न्यूरोलॉजी आणि मणक्याच्या आजारांच्या शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते। आधुनिक न्यूरो नेव्हिगेशन तंत्रज्ञानाचा वापर करून 100हून अधिक ब्रेन ट्यूमर शस्त्रक्रिया यशस्वी करणाऱ्या सोलारिस हॉस्पिटलने या शिबिराच्या माध्यमातून रत्नागिरीकरांना मोफत उपचाराची मोठी संधी उपलब्ध करून दिली असल्याचे डॉक्टर अमित येवळे यांनी सांगितले। सर्वात प्रथम धन्यवाद रत्नागिरकर आणि मॅडम शिल्पा मॅडम त्यांनी आम्हाला या कॅम्पसाठी मदत केली। मेंदू आणि मणका हे दोन गोष्टी अशा आहेत की ज्या रिपेअर होत नाहीत। एकदा डॅमेज झालं तर त्याचं परमनंट डॅमेज होण्याची शक्यता असते आणि त्यामुळे त्याच्याबद्दल अवेअरनेस होणं आणि त्याच्याबद्दल लोकांमध्ये जागृती राहणं हे खूप महत्त्वाचं आहे। शरीराचे सगळे अवयव जसं की आता हृदय सुद्धा ट्रान्सप्लांट होऊ शकतं, किडनी ट्रान्सप्लांट होऊ शकते, लिव्हर ट्रान्सप्लांट होऊ शकतं, पण मेंदू आणि मणका अजूनपर्यंत ट्रान्सप्लांट करता आला नाहीये। हेच महत्त्व आहे की त्या ऑर्गन्सबद्दल माहिती असणं, त्यांना वाचवणं आणि त्यांच्यापासून जर इजा झाली तर ती कशी योग्य तरीकेने आपल्याला बरी करता येईल याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष देणं हे महत्त्वाचं आहे। या कॅम्पमधून आपण तेच प्रयत्न करणार आहोत की एकतर ज्यांना या प्रकारचे आजार आहेत त्यांना शोधून काढणं आणि त्याला योग्य ते मार्गदर्शन देणं हा या कॅम्प मागे आपला हेतू आहे। मेंदूचे जर लक्षणं सांगितले तर हेडेक असा एकही माणूस जन्माला आले नाही आहे की त्याला पूर्ण आयुष्यात एकदा तरी हेडेक झालाय। प्रत्येकाला जन्माला आलंय तर कधी ना कधी हेडेक हा होणारच आहे। त्याच प्रकारे पाठीचा त्रास किंवा पाठीचं दुखणं हे माणूस जन्माला आलाय, उभा राहतोय तर त्याला पाठीचा मणक्याचा त्रास हा होणारच आहे। पण याचा अर्थ घाबरून जायचं का? तर त्याचं प्रत्येक वेळी पाठ दुखली याचा अर्थ आपल्याला स्लिप डिस्क आहे का? प्रत्येक वेळी आपल्याला डोकं दुखलं तर आपल्याला ब्रेन ट्यूमर आहे का? तर नाही, तसं नाहीये। त्याची लक्षणं कशी आहेत हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे। मेंदूमध्ये जर म्हटलं तर डोकंदुखी बरोबर कोणतंही एक सिम्पटम जर ॲड झालं तर त्याला आपण वॉर्निंग साईन म्हणतो। म्हणजेच काय तर डोकं दुखलं त्याच्याबरोबर चक्कर आली, डोकं दुखलं त्याच्याबरोबर उलटी आली, डोकं दुखलं त्याच्याबरोबर हातापायामध्ये कमजोरी आली, डोकं दुखलं त्याच्याबरोबर फीट आली, डोकं दुखलं त्याच्याबरोबर दिसायला अंधारी आली। म्हणजे डोकं दुखणं फक्त एक असेल तर ते घाबरायचं कारण नाही, पण त्याच्याबरोबर दुसरं काही लक्षण येत असेल तर त्याला आपण वॉर्निंग साईन म्हणतो आणि अशा प्रकारच्या लक्षणांना दुर्लक्ष करू नये। तसंच स्ट्रोक या महत्त्वपूर्ण वैद्यकीय शिबिराचा शुभारंभ रत्नागिरीच्या नगराध्यक्षा शिल्पाताई सुर्वे यांच्या हस्ते करण्यात आला। या प्रसंगी नगरसेवक सौरभ मलुष्टे, स्मितल पावसकर, श्रद्धा हळदणकर, रुखसार खान, मेधा कुलकर्णी, पूजा पवार,
फौजिया मुजावर, रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिड टाउनच्या अध्यक्षा स्वप्ना खरे आणि शिर्के हायस्कूलचे मनोज पाटणकर आदी मान्यवर उपस्थित होते. नमस्कार. रत्नागिरी नगर परिषद आणि सोरायसिस हॉस्पिटल ठाणे, अनुसया चॅरिटेबल ट्रस्ट आणि रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आज इथे आयोजित झालेल्या मेंदू आणि मणका विकाराच्या या आरोग्य शिबिरासाठी व्यासपीठावर असलेले डॉक्टर एवळे, त्या नगर परिषदेतील आमच्या सर्व माझ्या सहकारी नगरसेविका आणि रोटरी क्लबच्या मॅडम, आमचे नगर परिषदेचे सर्व कर्मचारी आणि ज्यांच्यामुळे हा कॅम्प यशस्वी होणार आहे ते सर्व आमच्या विनंतीला मान देऊन आलेले सर्व पेशंट. खरं सांगायचं तर आरोग्यम धनसंपदा, हे निरोगी आयुष्य, निरोगी शरीर हीच खरी आपली संपत्ती असते आणि हे निरोगी आयुष्य जगण्याची आपली सगळ्यांचीच धडपड असते. अशा वेळी कुठचा तरी आजार मध्येच येतो आणि आपलं सगळं जे जीवन आहे ते विस्कळीत होतं आणि अशा वेळी योग्य सल्ला मिळणं फार महत्त्वाचं असतं. आपल्याला वेळीच जर योग्य सल्ला मिळाला तर नक्कीच आपली त्या आजारातून सुटका होते. आणि मानवी शरीरातील महत्त्वाचा भाग म्हणजे मेंदू, कारण आपलं पूर्ण शरीर मेंदूवरच चालत असतं आणि हा महत्त्वाचा भाग आहे आणि त्याच्यासाठीच हे आरोग्य शिबिर आहे. ज्यावेळी मॅडम आमच्याकडे आल्या तर आम्ही मॅडमचे रत्नागिरी नगर परिषदेमार्फत मी, माझ्या सर्व सहकारी नगरसेवक नगरसेविका आहेत, आम्ही तुमचे आभार मानतो. कारण आमच्या रत्नागिरीतील नागरिकांसाठी आज आपण इथे आलात आणि विनामूल्य सुविधा आज आपण इथे दिलेली आहे आणि खरोखरच असे चांगले उपक्रम, कारण आमचा सगळेजण, मी काही माझे सर्व सहकारी असू देत, आमचा सेवाभाव हाच धर्म आहे. रत्नागिरी नगर परिषद, अनुसया चॅरिटेबल ट्रस्ट आणि रोटरी क्लबच्या सहकार्याने आयोजित केलेल्या या शिबिराचा फायदा केवळ रत्नागिरी शहरापुरता मर्यादित न राहता चिपळूण, संगमेश्वर, दापोली, मंडणगड आणि खेड यांसारख्या विविध भागातील सुमारे 77 नागरिकांनी घेतला. शिबिरात हॉस्पिटलचे संचालक आणि प्रख्यात न्यूरोसर्जन डॉक्टर अमित येवळे आणि प्रख्यात न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर दीपक येवळे यांनी रुग्णांना मोफत मार्गदर्शन आणि उपचार सल्ला दिला. डॉक्टर अमित येवळे यांनी सांगितले की न्यूरो नेव्हिगेशन हे मेंदूसाठी GPS सारखे काम करते, ज्यामुळे कवटी न उघडता नाकावाटे अत्यंत अचूक आणि सुरक्षित शस्त्रक्रिया करता येते. तसेच मणक्याच्या शस्त्रक्रियेनंतर रुग्ण अवघ्या 6 तासात हालचाल करू शकतो. भारतात दरवर्षी प्युटरी ॲडेनोमाचे 10 लाखाहून अधिक रुग्ण आढळत असल्याने हार्मोनल बदल किंवा मानदुखी, सायटिका फिट्स आणि पॅरालिसिस सारख्या आजारांवर वेळीच तज्ञांचा सल्ला घेणे किती गरजेचे आहे यावर डॉक्टर दीपक येवळे यांनी प्रकाश टाकला. सोलारिस हॉस्पिटलमध्ये न्यूरोसर्जन, ENT आणि एंड्रोक्रोनॉलॉजिस्ट एका छताखाली उपलब्ध असल्याने या गुंतागुंतीच्या उपचारांमध्ये रुग्णांना मोठा दिलासा मिळत आहे. या यशस्वी शिबिरासाठी पुष्कला S, विवेक महाकाळ आणि पुरुषोत्तम पवार यांनी विशेष परिश्रम घेतले. समीर बस करण्यासाठी हे इकडे एक जागा दिली आम्हाला. तुम्हाला म्हणजे सगळं सोय, आम्हाला सगळं सोय करून दिलं ताकी पेशंट्सला व्यवस्थित ते सगळं ट्रीटमेंट भेटावं म्हणून त्यांना एक जोरदार टाळी तुमच्या हाताने. आता मी डॉक्टरांना, डॉक्टर अमित येवळे जे न्यूरोसर्जन आहेत, त्यांना 2 मिनटं तुमच्याशी
हे आपलं जे कॅम्प आहे ते समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा, तुझे माँ पुकारे अब। छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी, गले लगा ले उसे ए फकीर। इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा, तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा, तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।